वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो श्री आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आज आहे बुधवार आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते आणि आजच्या सेगमेंटमध्ये आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोनकांबळे सर काय सांगतायत चला ऐकूयात. नमस्कार, मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग, MGM विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपण भारतीय संविधानाची ओळख करून घेत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण भारतीय संविधानाच्या दुसऱ्या मसुद्यावरती चर्चा केलेली होती, जो मसुदा M.N. रॉय यांनी 1944 मध्ये तयार केलेला होता आणि त्या मसुद्याचं नाव होतं कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया. आजच्या या भागामध्ये आपण हिंदू महासभेने जो संविधानाचा मसुदा तयार केलेला होता त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हिंदू महासभा ही एक वेगळी आयडिओलॉजी घेऊन भारतामध्ये उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या कालखंडामध्ये डाव्या विचारधारा उदयास येत होत्या, उजव्या विचारधारा उदयास येत होत्या, त्याच कालखंडामध्ये हिंदू महासभा देखील उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते. या हिंदू महासभेला असं वाटत होतं की भारताचं संविधान हे हिंदुस्थानचं संविधान असावं, अर्थातच त्याच्यामध्ये हिंदूंचा प्रामुख्याने विचार केलेला असावा आणि म्हणून भावी संविधानामध्ये हिंदूंचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच हिंदू महासभेने देखील एक स्वतंत्र संविधानाचा मसुदा तयार केलेला होता. हा मसुदा भोपटकर सत्कर निधी या अंतर्गत तयार केलेला होता, ज्याच्यामध्ये 4 लोकांचा समावेश होता. याच्यामध्ये प्रामुख्याने जे चेअरमन होते ते होते मिस्टर D.V. गोखले आणि हे कायद्याचे तज्ज्ञ होते. दुसरे जे व्यक्ती याच्यामध्ये सदस्य म्हणून होते ते होते मिस्टर L.B. भोपटकर, तिसरे होते मिस्टर K.V. केळकर आणि चौथे होते मिस्टर धमढेरे. या 4 लोकांनी मिळून हा संविधानाचा मसुदा तयार केलेला होता आणि याला द कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट असं म्हटलेलं होतं. ज्या कालखंडामध्ये M.N. रॉय यांचा संविधानाचा मसुदा पुढे आलेला होता त्याच कालखंडामध्ये हिंदू महासभेचा देखील हा मसुदा पुढे आलेला होता. या मसुद्यामध्ये प्रामुख्याने काय होतं याची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या मसुद्यामध्ये जवळपास 115 आर्टिकल होते, ज्याला आपण कलम असं म्हणतो. तर 115 कलमांचा हा मसुदा होता आणि याच्यामध्ये प्रामुख्याने स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे भारताच्या सरकारचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीचं असेल याच्यावरती चर्चा केलेली होती. या संविधानाच्या मसुद्यामध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट आलेली होती, ती म्हणजे रिकॉल सिस्टम. संविधानाच्या मसुद्यामध्ये आतापर्यंत जेवढे काही संविधान आपण बघितले किंवा स्वातंत्र्यापूर्वी जेवढे काही संविधानाचे कच्चे मसुदे तयार होते त्याच्यामध्ये रिकॉल सिस्टीम ही कुठेही नव्हती, परंतु हिंदू महासभेने जे संविधान तयार केलेलं होतं या संविधानामध्ये रिकॉल सिस्टीमचा पहिल्यांदा उल्लेख केला गेलेला होता. आता रिकॉल सिस्टीम याच्यामध्ये काय होती तर एखादं सदस्य जर व्यवस्थितरित्या काम करत नसेल असं जर जनतेच्या निदर्शनास आलं तर जनता त्याला रिकॉल करू शकते किंवा त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. अशा प्रकारची ही पद्धत या रिकॉल सिस्टममध्ये होती आणि त्याचा प्रामुख्याने उल्लेख या हिंदू महासभेच्या द कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट याच्यामध्ये करण्यात आलेला होता. याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे कशा प्रकारचं असेल याची देखील चर्चा या संविधानाच्या मसुद्यामध्ये करण्यात आलेली होती. प्रामुख्याने कुठल्याही राज्यघटनेमध्ये याची मूळ अशी तरतूद करण्यात येत नाही, परंतु हिंदू महासभेने जो मसुदा तयार केलेला होता हा हिंदू महासभेचा जो मसुदा याच्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याचा देखील प्रामुख्याने उल्लेख केलेला होता. एकूणच काय तर हिंदुस्थान हा जो देश आहे हा देश हिंदूंचा आहे आणि हिंदूंसाठी तो राखीव आहे अशा प्रकारची विचारधारा घेऊन हिंदू महासभा उदयास आलेली होती. या देशामध्ये हिंदू बहुसंख्याक आहेत आणि हिंदुस्थानमध्ये येणारं भविष्यातलं जे सरकार आहे ते हे सरकार देखील हिंदूंचंच असेल अशा प्रकारे हिंदू महासभेला वाटत होतं आणि म्हणूनच 1936च्या कर्णावतीच्या अधिवेशनामध्ये देखील हिंदू राष्ट्रवादाची घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. पण त्यानंतर जवळपास 12 वर्षानंतर हे कॉन्स्टिट्यूशनचा मसुदा तयार झालेला होता आणि या मसुद्यामध्ये देखील त्यांनी भारताचं भावी संविधान, भारताचं भावी सरकार हे कशा प्रकारचं असेल आणि त्याच्यामध्ये हिंदूंचा नेमका काय रोल असेल याची चर्चा या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आलेली होती. या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे 4 लोक होते ज्यांनी हे कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं होतं याच्यामध्ये या 4ही लोकांनी LLBचं शिक्षण घेतलेलं होतं. अर्थातच ते कायद्याचे तज्ज्ञ होते आणि या कायद्याच्या तज्ज्ञ असलेल्या लोकांनी या प्रकारचं संविधान तयार केलेलं होतं. परंतु हा संविधानाचा मसुदा देखील पूर्णपणे स्वीकारला गेलेला नाही. हा संविधानाचा मसुदा देखील मागे पडला. याच्या पुढे जाऊन 1946ला आणखीन एक संविधानाचा मसुदा तयार झालेला होता, जो मसुदा गांधीयन विचारधारेचा होता.
एका बाजूला 1928ला काँग्रेसने एक स्वतंत्र संविधान तयार केलेलं होतं, तर 1946ला गांधी विचाराचं एक दुसरं संविधान देखील तयार करण्यात आलेलं होतं आणि ते संविधान वर्ध्यामध्ये बसून गांधीजींचे जे काही शिष्य होते श्रीमान नारायण अग्रवाल, तर त्यांनी हे संविधान तयार केलेलं होतं आणि ते गांधी विचारधारेचं होतं. परंतु हे गांधी विचारधारेचं संविधान देखील पुढे आलेलं पाहायला मिळत नाही. ज्या पद्धतीनं 1928चं नेहरू रिपोर्ट मागे पडला, त्यानंतर एम.एन. रॉय यांनी तयार केलेला कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट मागे पडला, त्याचप्रमाणे हिंदू महासभेचा हा ड्राफ्ट देखील मागे पडला आणि गांधी विचारधारेचा ड्राफ्ट देखील मागे पडला. पण गांधी विचारधारेचं जे काही संविधान होतं, जे श्रीमंत नारायण अग्रवाल यांनी तयार केलेलं होतं, त्याच्यावरती आपण स्वतंत्र चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तोपर्यंत आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आत्ताच आपल्याला एमजीएम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच सर. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा. MGM 90.8 FM साथ है तो बात है.